माझी पाककलेमध्ये आज आपण बनवतोय ओरिओ बिस्किटापासून मस्त असा हा चॉकलेट केक आणि त्यासाठी इथे मी 2 बोल घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 बिस्किट्सचे पॅक घेतलेत ओरिओचे. आता आपल्याला क्रीम वेगळी करायची आणि बिस्किट्स वेगळे. तर एका बोलमध्ये मी क्रीम सगळी काढून घेते आणि दुसऱ्या बोलमध्ये बिस्किट्स सगळे वेगळे केलेले आहेत. अशा प्रकारे आता क्रीम साईडला ठेवूयात आणि बिस्किट्स जी आहेत ती मिक्सरमधनं फिरवून घेऊन पावडर करायची आहे आपल्याला. एका बोलमध्ये मी ही पावडर काढून घेतले. त्याआधी आपल्याला केक टिन तयार करून घ्यायचं आणि आज हा केक आपण तव्यावर करणार आहोत. आयर्नचा तवा इथे मी 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर प्रीहीट करून घेणार आहे. आता इथे 1 पेला दूध घेतलेलं आहे. दूध थोडं-थोडं घालून आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत हे दूध ॲड करायचं आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालते आणि मस्त असं बॅटर आपलं तयार आहे. लगेचच हे तयार बॅटर आपल्या टिनमध्ये घालायचं. टिन 2 ते 3 वेळा टॅप करायचा आणि जो प्रीहीट केलेला तवा आहे त्यावर रिंग किंवा एखादा स्टँड ठेवून आपला हा केक टिन ठेवायचा आणि वरनं कंप्लीट कव्हर करून घ्यायचं आणि 35 ते 40 मिनिटं हा केक बेक करून घ्यायचा आहे. आता जी बिस्किटची क्रीम आहे त्यामध्ये थोडं-थोडं दूध घालून आपण ही क्रीम चांगली फेटून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण चॉकलेट केक करतोय त्यामुळे मी इथे अर्धा चमचा फक्त कोको पावडर ॲड करते आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे मी मॉर्डेचं हे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. चॉकलेट गनाश आपल्याला तयार करायचा आहे वरच्या कोटिंगसाठी. तर एका बोलमध्ये हे चॉकलेट कट करून घेतलंय आणि इथे अगदी पाव पेला दूध इथे फक्त आपल्याला ॲड करायचं आहे आणि खाली एक गरम पाण्याचा बोल ठेवलाय. त्यावर हा काचेचा बोल ठेवून आपल्याला चॉकलेट पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे. तर चॉकलेट गनाश आपलं रेडी आहे. त्याचबरोबर 40 मिनिटं झालेत आणि केक देखील आपला इथे मस्त तयार झालेला आहे. टूथपिक क्लिअर निघाले. रूम टेम्परेचरला वर कपडा ठेवून गार करून घ्यायचा आणि लगेचच डिमोल्ड करून घ्यायचा एका डिशवरती. बटर पेपर काढून घेऊया आणि मस्त मऊ लुसलुशीत केक आपला हा तयार झालेला आहे. आता आज याला मी 2 लेयर्समध्ये कट करणार आहे आणि जी आपण केक क्रीम तयार करून घेतलेली बिस्किट्सची, ती यावर मधल्या लेयरला लावून घेते. आता दुसरा लेयर यावर ठेवायचा आणि जे चॉकलेट गनाश आपण तयार करून घेतलेलं, ते एक मोठी डिश घेऊन त्यावर एखादा स्टँड ठेवायचा आणि हा केक शिफ्ट करून वरनं आपण चॉकलेट गनाश यावर घालून घेऊयात. सगळ्या बाजूंनी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं, कोट करून घ्यायचा केक आपला आणि अर्ध्या तासासाठी फ्रिजमध्ये इथे सेट करायला ठेवायचा. आता वरच्या डेकोरेशनसाठी मी ना इथे वरची एक पातळ लेयर कट करून घेतलेली केकची, त्यानेच आपण डेकोरेट करणार आहोत. कुस्करून घेतले आणि त्याचे असे छोटे-छोटेसे बॉल करून घ्यायचे आहेत आणि जे चॉकलेट गनाश आपलं उरलेलं त्यामध्ये कोट करून घ्यायचे आहे. तर इथे मी हे कोट करून घेतलेले आहेत. त्याचवर आपला केक देखील छान सेट झालाय. एका डिशमध्ये काढून घेतलाय आणि वरनं जे बॉल तयार करून घेतलेत ते असे लावून घ्यायचे. त्याचबरोबर मला कलरफुल काहीतरी हवं होतं म्हणून मी टुटी फ्रुटी इथे थोड्याशा लावलेल्या आहेत आणि मस्त असा हा बर्थडे चॉकलेट केक आपला तयार झालाय. कमी साहित्यात खूपच भारी हा केक चवीला लागतो. याची डिटेल रेसिपी माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका.